नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी बनवत आहे चमचमीत अशी तुरीच्या ओल्या शेंगांची आणि कोबीची चटपटीत अशी भाजी. ही भाजी जर तुम्ही टिफिनला दिली तर टिफिन अगदी चाटून पुसून खतम होईल. तर त्यासाठी इथे मी या तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर या तुरीच्या शेंगा मी आमच्या शेतातून तोडून आणलेल्या आहेत. नंतर त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यातील पाणी निथळल्यानंतर त्या सोलून त्याचे दाणे काढून घेतले. अशा प्रकारे इथे मी एका मध्यम आकाराच्या वाटीने 1 वाटी इतके तुरीचे दाणे घेतले आहेत आणि 200 ग्रॅम कोबी अशा प्रकारे चिरून घेतला आहे. तर भाजी बनवण्यासाठी सर्वात अगोदर एका टोपामध्ये उकळते पाणी काढून घ्यावे. तर आता या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालून चमच्याने हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर आता हे हळद आणि मिठाचे गरम पाणी तयार झाले आहे. आता यामध्ये ह्या ओल्या तुरीचे दाणे आणि चिरून घेतलेला कोबी घालायचा. तर इथे मी हे कोबी आणि तुरीचे दाणे घातल्यानंतर चमच्याने अशा प्रकारे हलवत व्यवस्थित मिक्स करून घेतली. म्हणजे या पाण्यामध्ये हे तुरीचे दाणे आणि कोबी व्यवस्थित असा बुडला जाईल. आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटासाठी ते असेच ठेवून द्यायचे आहे. आता तोपर्यंत इथे आपण भाजीसाठी एक वाटण बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 10-15 लसूण पाकळ्या, 1.5 इंच आले, 8-10 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीरीची देठी घेतली आहेत. याऐवजी तुम्ही कोथिंबीर देखील घेऊ शकता. आता हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे. यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे. पहा, अशा प्रकारे आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचे आहे. तर या वाटणामुळेच आपल्या भाजीला छान अशी चव येते. तर आता भाजी बनवण्यासाठी ती मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे इतके तेल ओतले. तेल गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घातले. तर आता जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची. कलत्याने ते मी व्यवस्थित हलवून घेते आहे. आता जिरे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये पाव चमचा हिंग, 10-12 कढीपत्त्याची पाने आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सोबतच एक मोठ्या आकाराचा टोमॅटो अशा प्रकारे बारीक चिरून यामध्ये घालायचा आहे. आता हे सर्व साहित्य तेलामध्ये अशा प्रकारे कलत्याने हलवत व्यवस्थित परतून घ्यायचे. आता हा टोमॅटो अगदी हलकासा अर्धा मिनिटभर परतून घेतला की यामध्ये हे तयार केलेले हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि आल्याचे वाटण घालायचे आणि ते देखील या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे. मंद आचेवरच आपल्याला हे सर्व परतून घ्यायचे आहे. म्हणजे या वाटणाचा सर्व स्वाद या फोडणीमध्ये उतरतो आणि भाजीला अगदी छान अशी टेस्ट येते. तर या वाटाला हलकासा गोल्डन कलर येऊ लागला की आता यामध्ये अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा आणि वरती थोडीशी हळद घालायची. आता हे सर्व साहित्य या फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. तर आता फोडणीमध्ये आपल्याला हा टोमॅटो फार असा मऊ होईपर्यंत परतत राहायचे नाही. तर तो अगदी हलकासा परतला गेला तरी देखील पुरेसा आहे. तर हळद घातल्यानंतर हळद तेलामध्ये चांगली मिक्स झाली आणि छान अशी त्याचा सुवास येऊ लागला की यामध्ये आता अगोदर आपण गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले जे तुरीचे दाणे आणि पत्ताकोबी होता त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकायचे आणि ते या फोडणीमध्ये घालायचे. आता कलत्याने हलवत व्यवस्थित फोडणीमध्ये ते चांगले मिक्स करून घ्यायचे. चवीनुसार आता यामध्ये मीठ घालायचे. लक्षात असू द्या की वाटण बनवताना देखील आपण त्यामध्ये मीठ घातलेले होते, त्यामुळे मीठ अगदी लक्षपूर्वक बेतानेच घालायचे. मीठ घातल्यानंतर कलत्याने 1 मिनिटभर हे तुरीचे दाणे आणि पत्ताकोबी फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा. म्हणजे त्याला आपोआपच पाणी सुटते आणि ते छान असे फोडणीमध्ये मिक्स झाल्यामुळे त्याला छान अशी चव देखील येते. आता यामध्ये पाव कप पाणी ओतायचे आणि वरतून यावर अशा प्रकारे 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालून त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायचे. 5 ते 7 मिनिटानंतर यावरील झाकण काढायचे आणि यामध्ये घातलेला कूट होता तो देखील वाफेवर चांगला शिजला आहे. तो देखील या भाजीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवून पुन्हा 2 मिनिटे मंद आचेवर वाफवून घ्यायचे. 2 मिनिटानंतर यावरील झाकण काढून पाहायचे. तर पहा, अशा प्रकारे चमचमीत चटपटीत अशी ओल्या तुरीच्या दाण्यांची आणि पत्ताकोबीची भाजी तयार झाली आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.